नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत 2331 जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रयत्न करण्यात आले. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिपिक असेल, ड्रायव्हर असेल, शिपाई असेल, त्याचबरोबर लघु श्रेणी लिपिक आणि उच्च श्रेणी लिपिक यासारखी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज सुद्धा करायचा आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटपान चॅनेलला लाईक करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, ते या वेबसाईटद्वारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या वेबसाईटची नाव आहे bombaycourt.nlc.in. या वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला यामध्ये रिक्रुटमेंट टॅब या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा इंटरफेस येणार आहेत. यामध्ये मित्रांनो ज्या 5ही जाहिराती आहेत त्यासाठी तुम्हाला सेपरेटली या ठिकाणी अर्ज करायचा आहे. यामध्ये पहिले इथं लोअर ग्रेड आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी पुढचा आहे तो हाय ग्रेड आहे, त्याचबरोबर स्टाफ कार ड्रायव्हर आहेत, त्याचबरोबर पिऊन हमाल फरजसाठी आहेत आणि मित्रांनो पुढचा आहे तो या ठिकाणी हायर ग्रेड. अशा 5ही जे घटक आहेत त्यासाठी तुम्हाला सेपरेटली अर्ज करायचे. आपण या ठिकाणी मित्रांनो जी शिपाई या पदासाठी सर्वाधिक जास्त जागा आहेत त्यासाठी फॉर्म कसा भरला जातो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय ऑनलाईन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण ॲडव्हर्टाईजची माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ओके, तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा इंटरेस्ट येणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला होम पेज आहेत, रजिस्ट्रेशन आहेत, फाइंड रजिस्ट्रेशन आणि प्रिंटआउट असे 4 ऑप्शन येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी स्टेप 1 आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी पेमेंटच करायला लागणार आहेत, कारण स्टेप 1ला या ठिकाणी एसबीआय कलेक्टद्वारे तुमच्या ठिकाणी जी पेमेंटची प्रोसेस असणार आहे. यामध्ये मित्रांनो अशा इंटरफेस येणार आहे. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही पेमेंट गेटवे आहे. तुम्ही या ठिकाणी बेसिक क्लर्कला अप्लाय केला, पिऊनला अप्लाय केला आहे, कशासाठी पेमेंट करणार आहात त्या ठिकाणी सिलेक्ट करा. लक्षात घ्या, तुम्ही ज्या पदासाठी पेमेंट केलं त्याच पदाचा जो टोकन नंबर येणार आहे तोच त्या ठिकाणी फॉर्मवरती भरायचा आहे. मी या ठिकाणी BSc पिऊन या पदासाठी क्लिक केलेले आहेत आणि ऑटोमॅटिक जी साईड आहे ती रिडायरेक्ट होणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला फर्स्ट नेम टाका, मिडल नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर टाका, मेल आय डी टाका, बर्थ डेट टाकायचा आहे, ॲड्रेस लाईन 1 लाईन 2 ॲड्रेस, 1000 रुपये फी आले आणि रिमार्क फी टाका आणि या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी ॲग्री करून या ठिकाणी सेव्ह नेक्स्ट करू शकता. ओके, तर आपण सगळी माहिती भरलेली आहे. तुम्ही पाहू शकता प्रिव्ह्यू या ठिकाणी आलेले आहेत, तुमचं नाव वगैरे सगळी जी माहिती या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट बटन या ऑप्शनवर क्लिक करून हा फॉर्म पेमेंट आहे ती करायचं आहे. त्यामध्ये पेमेंट तुम्ही नेट बँकिंग, अदर पेमेंटमध्ये बँकमध्ये जाऊन करू शकता. RTGS असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPIद्वारे पेमेंट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि पेमेंट झाल्यानंतर जी काही टोकन नंबर येतो किंवा जो अलॉटमेंट नंबर असतो आणि त्याची जी PDF असते ती ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतो हे सुद्धा पाहणार आहोत. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, हा फॉर्म तुम्ही संपूर्ण या ठिकाणी पाहायचा आहे, म्हणजे सगळी डिटेल वाईज आपण माहिती देणार आहोत. यामध्ये मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आलेले आहेत आणि पोस्ट नेम हमाल शिपाई जी पोस्ट आहे ते सिलेक्ट केलेले. आता तुम्ही या ठिकाणी कोणत्या खंडपीठासाठी अर्ज करू इच्छितात, म्हणजे प्रिन्सिपल बॉम्बे हायकोर्ट असेल, बेंच नागपूर असेल किंवा औरंगाबाद कोठे असेल तिथे सिलेक्ट करा. एकाच पोस्टसाठी एकच तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्याचबरोबर नेममध्ये लक्षात घ्या, नेममध्ये तुम्ही श्रीमती मिस्टर वगैरे काय असेल ते लिहायचं आहे. तुमचं नाव जे काय असल्यास ते लिहा, मिडल नेम लिहा आणि लास्ट नेम लिहायचे. त्याचबरोबर पोस्टल ॲड्रेस संपूर्ण आधार कार्डवर जसा तसा पत्ता, गल्ली, कॉलनी, रस्ता, नगर, रोड काय असेल जसा तसा पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहायचा. त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट पोस्टल कोणता आहे, जिल्हा कोणता आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो तुम्हाला नॅशनॅलिटी, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची नॅशनॅलिटी इंडियन. त्याचबरोबर डोमेसाईल महाराष्ट्रात असेल तर हे सिलेक्ट करायचं आहे. मेल आय डी जो रजिस्ट्रेशनला मेल आय डी देतात तोच या ठिकाणी टाकायचा आहे आणि @ नंतर @gmail.com असं टाकायचं आहे आणि जो आधीचा मेल आय डी सगळा टाकायचा आहे. त्याचबरोबर एक मोबाईल नंबर द्या आणि आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला मागितलेलं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी नाही, त्यामुळे आधार कार्ड सुद्धा देऊ शकतात. एक फॉर्मवरचा आधार कार्ड देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर तुमच्याकडे पुढचा तो जेंडर मेल फिमेल काय असेल ते लिहायचं आहे. त्याचबरोबर रिजन अँड कॅटेगरी, तुम्ही रिजन कोणता, हिंदू, मुस्लिम, शीख वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर कॅटेगरी SC ST OBC वगैरे काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुमची कास्ट कोणती आहे ते ठिकाणी तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर जी काही तुमची बर्थ डेट आहे ते ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करा. मंथ कोणता आहे तो ठिकाणी सिलेक्ट करा आणि
इयर कोणता आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ऑटोमॅटिक बर्थ डेट तुमची आलेली. त्याचबरोबर जी शाळा सोडलेली तारीख LC वरती जी बर्थ प्लेस आहे तीच बर्थ प्लेस तुम्हाला टाकायची आहे. जर मॅरिड अनमॅरिड असेल, लक्षात घ्या काही महिलांचं मॅरिड असतात, काही पुरुष अनमॅरिड सुद्धा असतात. त्याचबरोबर तुमचं जर मॅरिड सर्टिफिकेट असेल तर तुम्ही मॅरिड टाका किंवा अनमॅरिड टाकू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी अनमॅरिड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर वेदर द कॅन्डिडेट डिपेंड पर्सन म्हणजे अपंग वगैरे काय असेल तर सिलेक्ट करा. अपंगाचा प्रकार परमनंट टेम्पररी काय असेल, पर्सेंटेज आणि सर्टिफिकेट नंबर लागणार आहे. त्याचबरोबर नसेल तर तुम्ही नो करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. डू यू कॅन्डिडेट द 7th स्टँडर्ड पास म्हणजे या ठिकाणी तुम्ही 7वी पास आहात का, लक्षात घ्या तुम्हाला 7वी पास या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. त्यामुळे तुम्ही 7वी पास येसच करायचं आहे. आणि 7वी मार्क्स मध्ये 7वी मार्क्स, स्कूल नेम, पासिंग इयर कोणता आहे तो, ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स, क्लास कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानं पर्सेंटेज ऑटोमॅटिक येणार आहे. लक्षात घ्या तुमचं शक्यतो जेवढं हायेस्ट क्वालिफिकेशन असेल तेवढंच तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. उदाहरणार्थ 7वी टाकल्यानंतर तुम्ही ऍड करून या ठिकाणी 8वी टाका. पुढचा तो ठिकाणी तो 8वी टाका. 8वी मध्ये सुद्धा सेम चीज फॉलो करायचे आहेत. तुमचे जसं इयर असेल किंवा मार्क्स असेल तसं तुम्हाला या ठिकाणी मार्क्स वगैरे टाकायचे आहेत, काही प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर 9वी असेल तर 9वी टाका, काही प्रॉब्लेम नाही. जेवढं शक्य असल्यास सगळं तुम्हाला या ठिकाणी स्कूल नेम वगैरे सगळं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. लक्षात घ्या संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला 10वी असेल तर SSC प्रमाणे SSC टाका, काही प्रॉब्लेम नाही. SSC ला बोर्ड कोणतं होतं ते सिलेक्ट करा. पासिंग इयर कोणता आहे तो ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. लक्षात घ्या तुमची मार्क टाकायचे, तुम्हाला मार्क सुद्धा टाकलेले आहेत, या अशा स्वरूपात मार्क आलेले आहेत. त्याचबरोबर ऍड करून पुन्हा 12वीचे असेल तर 12वी मार्क टाका, काही प्रॉब्लेम नाही. 12वी आर्ट कॉमर्स सायन्स काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचं स्टेट बोर्ड कोणता आहे ते टाका. त्याचबरोबर बोर्ड कोणता आहे, पासिंग इयर टाका आणि किती मार्क्स पडले त्या ठिकाणी मार्क्स सुद्धा टाकायचे आहेत. त्याचबरोबर डिग्री असेल तर डिग्री टाका. डिग्री कोणती, BA BCom लॉ वगैरे काय असेल ते टाका. त्याचबरोबर ते कुठं युनिव्हर्सिटी आहे ते टाका. पासिंग इयर कोणता आहे ते ठिकाणी पासिंग इयर टाका. ऑप्टेन मार्क्स किती आहेत ते टाकायचे आहेत, पर्सेंटेज आले. त्याचबरोबर सेम त्याच पद्धतीने डिप्लोमा असेल तर डिप्लोमा सिलेक्ट करा. डिप्लोमा कोणता झाला तो, बोर्ड कोणता होता ते, इयर कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. मार्क तुम्हाला डिप्लोमाला किती पडले ते लिहायचे आहेत आणि टक्केवारी आलेली. त्याचबरोबर सेम त्याच पद्धतीने जर तुमची PG झाली असेल तर PG टाका. PG MA MCom MSc वगैरे काय असेल ते टाकायचं आहे. किंवा या ठिकाणी डिप्लोमा PG डिप्लोमा वगैरे काय असेल ते सगळी हायेस्ट क्वालिफिकेशनची जेवढी मार्क्स असतात ते तुम्हाला टाकायचे. लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो स्पेशल स्किल येस सिलेक्ट करायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या स्पेशल स्किल येस सिलेक्ट करा. आणि तुमच्याकडं काय अनुभव असेल, टॅली MSc वगैरे जे काय काय असेल स्पेशल स्किल तुम्हाला टाकायचे. आणि सर्वात महत्त्वाचं लँग्वेज नाव सगळ्यात टिक मार्क करायचे. मराठी टिक मार्क करा. रीड राईट स्पीक्स म्हणजे लिहिता वाचता बोलता सगळं टाकायचं. त्याचबरोबर हिंदी असेल हिंदी टाका, इंग्लिश सुद्धा टाकायचं आहे. असे सगळे टिक मार्क्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. त्याचबरोबर डू यू कॅन्डिडेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय, गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर हे सिलेक्ट करा, कारण तुम्हाला नंतर इनवॉइसेस सुद्धा तुम्हाला घ्यायचे. इथे लिहिलेले आहेत इफ द ऍप्लिकंट सबमिटिंग ऍप्लिकेशन थ्रू द पेपर चॅनल, हे सिलेक्ट करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. वेदर द कॅन्डिडेट एनरोलमेंट नेम द एम्प्लॉय एक्सचेंज म्हणजे एम्प्लॉय एक्सचेंज असतं, म्हणजे जर जॉबसाठी एम्प्लॉय एक्सचेंज असतं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा स्वरूपात एम्प्लॉय एक्सचेंज असतं, ते जर असेल तर हे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याचा नंबर, रजिस्टर नंबर, रजिस्टर डेट आणि जिल्हा कोणता आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता, तुमच्या जबाबदारीवरती या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरावे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी तुमच्यावरती काही गुन्हा वगैरे असेल तर येस किंवा नो करू शकता. त्याचबरोबर तुमच्यावरती गुन्हा वगैरे किंवा केस वगैरे काय झाले असेल त्या ठिकाणी तुम्ही येस किंवा नो करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे MPSC असेल, UPSC असेल, स्टेट बोर्ड असेल किंवा SSC असेल, तुम्हाला काय यादीमध्ये ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचं कारण वगैरे तुमच्याकडे पाहिजे, नसेल तर नो करू शकता. पुढचा आहे तो तुम्हाला 2 विटनेस लिहायचे. मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये विटनेस सगळ्यात महत्वाचे आहे. यामध्ये ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ज्यावेळेस तुम्ही फॉर्म ए आहे, ज्या व्यक्तीचा फॉर्म ए तुम्ही घेतलेला आहे, लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही फॉर्म ए वरती ज्या व्यक्तीचा सह्या आणि नाव सगळे डिटेल्स घेतलेले आहेत तेच सेम तुम्हाला ठिकाणी भरायचं. म्हणजे तुमच्या गावातील जो सरपंच किंवा तलाठी, पोलीस पाटील जो कोण असेल त्याचं नाव, ऑक्युपेशन, कॉल नंबर म्हणजे मोबाईल नंबर आणि ऍड्रेस लिहू शकता. दुसऱ्या गावात असेल दुसऱ्या गावातील किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉई कोणी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. शक्यतो ज्याला पद असेल, दर्जा असेल
त्याची ओळख असेल अशा स्वरूपात तुमच्याकडे जो 2 विटनेस आहेत म्हणजे रिस्पॉन्सिबल पर्सन असे 2 विटनेस तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर पुढचा आहे तो म्हणतो फी डिटेल्स. आता लक्षात घ्या तुम्ही फॉर्मवरती भरल्यानंतर तुम्हाला फीच्या जे डिटेल्स आहेत त्या ठिकाणी पेमेंट गेटवे टाईप आलेले आहेत आणि तुमचा कलेक्टर नंबर DU नंबरनं जो काही कलेक्टर नंबर वगैरे आलेला आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जो नंबर स्क्रीनवरती बघू शकता अशा स्वरूपाचा तो DU नंबर असतो ते सुद्धा नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि ज्या दिवशी तारीख भरली आहे पेमेंटची तारीख टाकायची आहे अमाऊंट ऑटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे दोन्ही अपलोड करायचे. लक्षात घ्या फोटो 40 KB आहेत आणि सिग्नेचर सुद्धा ब्लॅक पेन सही स्कॅन करून 40 KB तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि खाली कॅप्चा टाकून या ठिकाणी संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आय अग्री टू बटन क्लिक करून डायरेक्ट फॉर्म सबमिट करायचा आहे. लक्षात घ्या डायरेक्टली फॉर्म तुमचा सबमिट होणार आहे, प्रिव्ह्यू वगैरे काही सुद्धा होणार नाही. त्यानंतर मित्र तुम्हाला फॉर्मच्या प्रिंटआउट करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट नंबर, ईमेल आयडी टाकायचा आहे, रजिस्टर नंबर टाकायचा आहे आणि बर्थ डेट टाकून खाली कॅप्चा टाकून जनरेट OTP ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून डायरेक्ट जनरेट तुम्ही या ठिकाणी फाईल करू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बॉम्बे हायकोर्टचा शिपाई किंवा इतर फॉर्म सुद्धा भरू शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.